जिल्हाधिकारी विपिन ईटनकर साहेब कडमेश्वर तहसीलमध्ये विशेष दौरा। शासनाचा विविध योजनेकरिता अधिकारी व कर्मचारी यांना खडसावले। अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तहसील कार्यालयात घेण्यात येत आली। आज 29 जून रोजी चक्क 11 वाजता शासनाच्या विविध योजना व अंमलबजावणी निधीबाबत विभागावर बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर उपस्थित झाले असून या बैठकीत नगर परिषदेअंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना, अग्निशमन वाहने मागणी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नियत व्यय, राज्यस्तरीय योजना, अप्राप्त निधी, पाणी पुरवठा, भुयारी गटार व इतर मोठ्या योजना, पट्टे वाटप, रिक्त पदे, तालुका क्रीडा संकुलाबाबत आढावा, कृषी विभागांतर्गत पीक पाहणी, पाणथळ जमिनी, थकीत करमणूक, कर वसुली, झुडपी जंगल, वन हक्क अधिनियम, PM किसान योजना, संजय गांधी योजना, KYC विषयी सूची, महसूल, कृषी पीक विमा, बियाणे वाटप, मान्सून तयारी, पावसाळापूर्व पूर प्रतिबंधात्मक योजना, घरकुल योजना, पंचायत समिती अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रम, पांदन रस्ते योजना, जलयुक्त शिवार अभियान, गाव पाणी टंचाई, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मनरेगा अंतर्गत बांबू लागवड, वृक्ष लागवड, रेशीम, दवाखाना आपला दारी, महिला गाड व्यवस्थापन कार्यक्रम आदींचा विभागावार आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश उराडे, उपसंपादक नागपूर जिल्हा। रेव्हेन्यू डिपार्टमेंट पण खूप मेहनत घेतली, मग जेव्हा कृषी शिक्षकाला तुम्ही पण खूप मेहनत घेतली, पण या नालायका लोकांमुळे आपलं परफॉर्मन्स कमी दिसत आहे। तुम्ही एक काम करा, या 293 पैकी जे लोक मरण पावलेले आहेत त्याच्यातले काही लोक गावातच मेले असेल, काही लोक शहरात मेले असेल, बरोबर आहे। जे लोक गावात मेले त्यांच्या डेथ सर्टिफिकेट तुम्हाला कुठे भेटणार? साहेब, मी माझ्या सध्यातले 28 मयत होते पहिले, मी आणून दिले, ते डिलीट झाले। आता हे 2 शिल्लक राहिले। याच्यापैकी साहेब ते बाहेर गावचे, आम्ही कोण मेले आहे? हा, मेले आहे। मग त्यांना सांगा व्हॉट्सअप पाठवून द्या। असं आम्ही कोशिश करत आहे। नंबर आहे का त्याचा? पण नंबर लाव बोल लगा सामने